तुम्ही जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा विचार करत आहात, तर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय कायदेशीर माहिती आपल्याकडे असावी हे समजून घेणं तितकंच महत्वाचं देखील आहे. याच्या नात्याचे दस्तऐवजीकरण करा, म्हणजेच एकत्र राहण्याचा, सामायिक खर्चाचा आणि संयुक्त उपक्रमाचा पुरावा ठेवा. तसेच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना काही अडचणी जर येत असतील तर तुमच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तसा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तसेच करार करणं तितकंच महत्वाचं देखील आहे, कारण यामध्ये मालमत्ता आणि आर्थिक व्यवस्था याबाबत लिहा. त्याचप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना जर कायद्याची मदत हवी असेल तर अशी मदत कधी घेणं योग्य ठरू शकतं. यामध्ये कुटुंबाकडून धमक्या किंवा छळ, तसेच तुमच्या जोडीदारासोबत मालमत्तेचे वाद, तसेच घरगुती हिंसाचाराचे प्रश्न, त्याचप्रमाणे देखभाल किंवा मुलांच्या ताब्याबद्दल प्रश्न हे ज्यावेळेस तुमच्या समोर उद्भवतात त्यावेळेस अवश्य ते योग्य कारवाई करा. लक्षात ठेवा, लिव्ह इन रिलेशनशिप ही तुमची वैयक्तिक निवड आहे आणि कायदा ही वैयक्तिक निवड जी आहे तिचे संरक्षण करतो. म्हणूनच तुम्ही जर लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असाल तर अशा नात्यात राहत असताना तुमचे कायदेशीर अधिकार काय आहे ही बाब समजून घ्या आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घ्या.